बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरची 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपतीये। आज प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अजून तपास उर्वरित असल्यानं पोलिसांकडून आणखीन काही दिवसांची कोठडी ही वाढवून मागितली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे आज कोठडी वाढवून मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोरटकरला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याकडे आता नजरा लागलेल्या आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सतेज, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? प्रशांत कोरटकरला कधी कोर्टात हजर केलं जाईल, काय अपडेट मिळतीये? खरं पाहिलं तर लागवी साधारणतः प्रशांत कोरटकर याला दुपारी 2:30 नंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे। मात्र गेल्या 24 तासात जो कोल्हापूर पोलिसांनी तपास केलेला आहे त्याच्यामध्ये इतिहास संशोधक जे इंद्रजीत सावंत आहेत त्यांना धमकी देऊन जी महापुरुषांची बदनामी केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस प्रशांत कोरटकर महिन्याभरामध्ये कुठं होता याचा जो जे गावं असतील त्या गावांमध्ये आता कोल्हापूरचे पोलीस पोहोचलेले आहेत। 3 पथकं जी आहेत कोल्हापूर पोलिसांची ती चंद्रपूर, नागपूर आणि मध्य प्रदेश या ठिकाणी खरं तर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशांत कोरटकरनं काल जी माहिती दिलेली आहे त्या माहितीची जी माहिती दिली आहे ती खरी आहे का ही तपासली जाते, कारण आज कोर्टासमोर ही माहिती तपासून त्यांना पोलिसांना सादर करायची आहे। विशेष म्हणजे आडेवेड्या घेणारे जे आडेवेडे घेताना देखील प्रश्न विचारल्यानंतर प्रशांत कोरटकर पाहायला मिळतो, कारण त्याच्या अडचणी वाढवणारे प्रश्न ज्यावेळेस पोलीस विचारतात त्यावेळेस त्याची उत्तरं तो देत नाहीये। मात्र या सगळ्या गेल्या महिन्याभरामध्ये त्यानं 2 गाड्या ज्या आहेत त्या बदलल्याचं पाहायला मिळालं। आणखी 2 गाड्यांपैकी एक गाडी खात्रीलायक आहे ती कोल्हापूर पोलिसांना तपासादरम्यान आढळून आलेली आहे। त्याची कबुली देखील प्रशांत कोरटकरने दिल्याचं काल पाहायला मिळालं। शिवाय प्रशांत कोरटकरला ज्यांनी आर्थिक मदत केलेली आहे फरार काळामध्ये त्यांची देखील यादी कोल्हापूर पोलिसांनी बनवलेली आहे आणि आता ते चंद्रपूरला जे पथक गेलेलं आहे ते पथक त्या सगळ्याची शहानिशा करताना पाहायला मिळते। विशेषतः नागपूर भागामध्ये तो त्याचं वास्तव्य असल्याचं पाहायला मिळालेलं होतं फरार काळामध्ये, त्याची देखील शहानिशा कोल्हापूर पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। आज साधारणतः दुपारी 2:30 वाजता कोल्हापूर पोलीस आहेत ते प्रशांत कोरटकरला घेऊन जिल्हा न्यायालयात येतील। मात्र या सगळ्याच्या दरम्यान खरं तर पाहिलं तर प्रशांत कोरटकरला ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस शिवप्रेमींचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता। सतेज, तोच मला मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे। अगदी पहिल्या दिवशी सुद्धा ज्यावेळी अटक करण्यात आलेली होती आणि कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळी शिवप्रेमी आक्रमक झालेले होते। शेवटी मागच्या दारानं कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। आज त्या दृष्टिकोनातून बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे का की व्हीसी द्वारे या सगळ्याची सुनावणी होईल, या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? नक्कीच लागवी, जसं आपण म्हणालात की पहिल्या दिवशी ज्यावेळेस अटक केली त्यावेळेस शिवप्रेमींचा खूप मोठा उद्रेक होता। कोल्हापूरच्या विशेषतः शिवप्रेमी जे आक्रमक झालेले पाहायला मिळालं। जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या दारामध्ये चिल्लर फेकण्यात आली, शिवाय चप्पल देखील दाखवण्यात आलं। या सगळ्या प्रकरणानंतर त्याला जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या मागच्या दरवाजातून आहेत ते बाहेर काढण्यात आलं आणि कोर्टात देखील मागच्या दरवाजातूनच आत नेण्यात आलं। त्यावेळेस देखील कोर्टाच्या प्रांगणात देखील त्याला विरोध आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती झाला। आता सध्या प्रशांत कोरटकर हा जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात अटकेत जरी असला तरी देखील आता सध्या त्याचं वास्तव्य आहे ते राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये आहे आणि कोठडीतून त्याला साधारणतः 2:30 वाजता बाहेर काढलं जाईल। नक्कीच शिवप्रेमींचा उद्रेक आजही होऊ शकतो, पुन्हा एकदा त्याच्यावरती चिल्लर फेकली जाऊ शकते किंवा त्याला जे आहे ते कोल्हापुरी पायतान दाखवलं जाऊ शकतं। त्यामुळेच कुठेतरी पोलीस काळजी घेताना पाहायला मिळतात। निश्चित सतेज, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।